पार्थ पवार जमीन व्यवहार आरोप प्रकरण खरेदी खतावरून प्रशासकीय अधिकारी अडकणार। प्रॉपर्टी कार्डमध्ये अधिकाऱ्यांनी हेराफेरी केली, संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार। पार्थ पवार जमीन व्यवहार आरोप प्रकरणामध्ये खरेदी खतावरून प्रशासकीय अधिकारी अडकतील अशी शक्यता आहे। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील त्यांच्याकडून। ज्ञानेश्वर। विक्रांत, या सगळ्या प्रकरणाचे आता पुढचे जे टप्पे आहेत, पुढचा जो तपशील आहे तो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। या सगळ्या जमीन प्रकरणामध्ये जे बडे अधिकारी आहेत ते कशा पद्धतीने अडकणार आहेत, त्यांच्यावर कशा पद्धतीने कारवाई होऊ शकते, किंवा बड्या अधिकाऱ्यांनीच यात मागच्या वेगवेगळ्या दरम्यान जी काही कागदपत्रांमधली हेराफेरी आहे ती कशा पद्धतीने केलेली आहे हे आता आपण महाराष्ट्राला समजावून सांगणार आहोत। कारण इतका मोठा पुण्यातल्या कोरेगाव पार्क परिसरातल्या 40 एकर भूखंडाचा हा सगळा विषय आहे आणि तो थेट अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीसोबत जोडला गेलेला आहे। आणि त्यामुळेच ज्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत विरोधकांच्या, आणि त्याला उत्तर देताना आता आपण काही वेळापूर्वी बघितलं फडणवीसांनी देखील या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। मात्र ही चौकशी होत असताना कोणत्या अधिकाऱ्यांवर कोणत्या कारणांमुळे कारवाई होऊ शकते हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर काय आत्ता या घडीला आपल्याकडचे नवे तपशील आहेत ज्यात तुम्हाला अधिकारी दोषी वाटतात आणि कारवाई कशा पद्धतीची होऊ शकते? माऊली, आपण जर पाहिलं ना तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रॉपर्टी कार्डमध्ये हे जे प्रॉपर्टी कार्ड आहे ह्याच्यामध्ये खूप फेरफार केलेला आपल्याला पाहायला मिळतोय की जी आत्तापर्यंत महाराष्ट्र सरकारच्या नाव होतं, मुंबई सरकारचं नाव होतं त्या जमिनीवरती 40 एकरच्या, त्या जमिनीवरती फक्त ती महारत्नाची असल्यामुळे मुंबई सरकारचंच होतं। मात्र मध्यंतरी 7/12 बंद झाल्यानंतर ही प्रॉपर्टी कार्डमध्ये मूळ मालकांची परत नावं लावण्यात आली आणि ही मूळ मालकांची नावं इतर हक्कामध्ये होती ती 7/12 मूळ 7/12 ती नावं घेण्यात आली। बहुतेक आता असं इथं जे आपल्याला सगळं लक्षात येतं की हे मुंबई सरकारचं नाव उडून हे जे मूळ मालक आहेत त्यांच्याबरोबरच जे कोणी मध्यस्थी आहेत त्या मध्यस्थीच्या माध्यमातून व्यवहार घडवून आणण्याचं हे षडयंत्र होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण हा जमीन घोटाळा जो आहे ते हे अधिकाऱ्यांनी ही मूळ मालकांची नावं, जर सरकारच्या ताब्यात असलेली जमीन आहे त्यामध्ये मूळ मालकांची नावं येऊ कशा शकतात हा सर्वात मोठा प्रश्न आहे। कुठल्या आदेशाने ही नावं मूळ मालकांची प्रॉपर्टी कार्डमध्ये आणली तर हे आपल्याला शोधावं लागणार आहे। आणि हे शोधत असताना, हे पाहत असताना ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की ही जी नावं नोंदवली त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांवरती कारवाई होऊ शकते। कारण सरकारचं नाव असताना इतर कुणाचंही नाव आपण त्यावरती लावू शकत नाही। मूळ कुठल्या आदेशानेही नावं लावली ह्याचा कुठं उल्लेख नाही आहे। तर हा फेरफार जो आहे 731 नंबरचा, ह्या 731 नंबरच्या फेरप्रमाणे सरकारचं नाव या ठिकाणी, कारण महारत्नाची जमीन ही ह्याला नजराना भरल्याशिवाय ही जमीन कुठल्याही माणसाच्या दुसऱ्या व्यक्तीच्या नावावरती होऊ शकत नाही, त्याला कलेक्टरची परमिशन असावी लागते। मात्र या ठिकाणी जी मूळ मालकाची नावं सरकारने सुरुवातीला जमीन महारत्नाची म्हणून शासन जमा केल्यानंतर आणि ती बॉटॅनिकल गार्डनला रेंटने दिल्यानंतर ही नावं सगळी इतर हक्कामध्ये गेली होती, मात्र ही नावं परत इकडे आलेली आहेत। तर हे कशा पद्धतीने बेकायदेशीर आहे? तुम्ही जसं सांगताय की इतर हक्कांमधली जी नावं आहेत ती मुंबई सरकारच्या नावाखाली आली, तर हे कसं बेकायदेशीर आहे? ते कशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीने घडवून आणलंय आणि कोणत्या अधिकारी दर्जाचे जे यात दोषी ठरतात असा दिसतंय प्राथमिक? ह्याच्यामध्ये तर क्लास 1 अधिकारीच आहेत बऱ्यापैकी। कारण ह्याच्यामध्ये हे बघितलं तर आपण जर हे तर प्रॉपर्टी कार्डचं तर ह्यांनी केलेलंच आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे दस्त नोंदणी करताना तुम्हाला दस्त कुठल्या गोष्टीचं नोंदवलं जाते, उद्या तुम्ही एखादं ऐतिहासिक स्थळ पण विकलं जाऊ शकतं असं, त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं दस्त कुठलं नोंदवतोय ह्याची चौकशी करणं। सामान्य माणूस गेला तर त्याला आधार कार्ड मागता, पॅन कार्ड मागता, इतर सर्व पेपर असल्याशिवाय तुम्ही ॲग्रीमेंट करत नाहीत। मात्र इथं अशी कुठली गोष्ट होती की ॲग्रीमेंट करताना तुम्ही कागदपत्र तपासली नाहीत। तर मला असं वाटतं की जिल्हाधिकारी पण बोललेले आहेत की या संदर्भात सर्व अधिकारी जे जे संबंधित असतील दोषी अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्यात येतील। आपण बघतो की या सगळ्या प्रकरणात जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले जाण्याची जी प्रक्रिया आहे तिला देखील गती आल्याचं दिसतं। बरं, धन्यवाद।